गेल्या 10 वर्षांपासून एका अख्ख्या कुटुंबाने ट्रकमध्ये संसार मांडला। एक ट्रक चालक पत्नी आणि 2 मुलींसोबत ट्रकमधूनच संसाराचा गाढा उडतो। एकनाथ पवार आणि त्यांच्या पत्नी ललिता पवार आपल्या 2 मुलींसह ट्रकमध्येच राहतात। तर त्यांच्या संघर्षाची कहाणी काय आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। एकनाथ पवार जी आपल्यासोबत आहेत। एकनाथ जी, किती वर्षांपासून तुमचं हे संपूर्ण बिराड जे आहे ते ट्रक मध्ये आहे आणि काय व्यथा आहे आपली? सर, हे 10 वर्ष झाले म्हणजे ट्रक मध्येच आमचं हे परिवार घेऊन आम्ही चालत आहे। कारण की कसं आहे की आम्हाला राहायला घर नाहीये, लेकरं बाळांना शिक्षण करायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीये। आणि दुसरी गोष्ट, ही गाडी स्वतः घेतली तर माझ्या म्हणजे स्वतःची घेतली तर म्हटलं किन्नर ड्रायव्हर ठेवायचं हे नाहीये, पैसे ठेवून पाहिलं किन्नर ड्रायव्हर, पण ते काही एवढं हे म्हणजे जे आपल्याला उरतात तेच पैसे घेऊन टाकतात। मग म्हटलं आपल्याला चला बा, तेवढेच पैसे जर आपल्याला शिल्लक राहिले आपण कुठंतरी एक प्लॉट घेऊ 2 कमी पैशामध्ये, आणि तेवढ्या पैशामध्ये म्हटलं आपण आपल्या पोरीचे लेकराचं शिक्षण आपण वगैरे करू म्हटलं। किती म्हणजे मुलं आहे आपल्याला, आपली जीवनसाथी सतत आपल्यासोबत असते, खूप कठीण प्रसंगांना अनेकदा समोर जावं लागतात। काय सांगाल, कोणत्या गावचे आहे तुम्ही आणि काय परिस्थिती? तुमच्याकडे घर नाहीये त्या गावाला? माझ्याकडे घर नाहीये सर, माझं गाव आहे जनुना तांडा, मुक्काम पोस्ट शेंदूरचंद, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा। माझ्याकडे तिथे घर नाहीये, काही नाहीये, म्हणून मी आता ट्रकमध्ये आमचा परिवार घेऊन मी माझ्या बायकोला घेऊन फिरू राहिलो। कारण की तेवढे 2 पैसे वाचले तर ते म्हटलं कुठेतरी जागा घेऊन आपण प्लॉट घेऊ शकतो। तर आपल्यासोबत यांच्या पत्नी सुद्धा आहे। ताई, खरं तर ट्रक मध्ये हे सगळं संघर्ष म्हणजे तुमच्या 2 मुली सुद्धा आहे, किती खडतर असतं आणि काय व्यथा आहे आपली? म्हणजे ट्रक मध्ये फिरणं सोपं नाहीये, खूप अवघड परिस्थिती आहे आमची। आम्हाला किती त्रास होतो ना ते फक्त आम्हालाच माहित आहे की आम्हाला किती त्रास होतो ते। काय अडचणींना, खडतर जीवनात काय अडचणींना समोर जावं लागतं? अडचणींना म्हणजे ट्रान्सपोर्टवरून माल भरत असतो तर कोणत्या कंपनीमध्ये लहान लेकरांना येऊ देत नाही, कधी कधी 2-2 दिवस गाडी खाली होत नाही, तर असं गेटवरती बसावं लागते लहान मुलींना घेऊन। मग यांच्या शाळेचा एक प्रश्न होता, तुम्ही जरी शिकवताना आम्हाला दिसल्या, कसं दैनंदिन रोजचं जीवन असतं, स्वयंपाक कुठे होतो, कसं राहतात, काय कसं करता सगळं? मला आता 3 मुली आहेत। मोठी मुलगी माझी काजल आहे, तिचं नाव, ती 9 वर्षाची आहे, आणि दुसरी मुलगी माझी दर्शना 6 वर्षाची, आणि ही तिसरी मुलगी आराध्या माझी, ती 5 वर्षाची आहे। ह्या 3 मुली आहेत, त्याच्यातून माझी एक मुलगी घरी राहते, गावाकडे असते। तर ह्या 2 मुलींना मी स्वतः शिक्षण शिकवते। आता म्हणजे अनपड पण त्या राहिल्या नाही पाहिजे, मला कसं वाटतं निदान त्यांना शाळेमध्ये प्रवेश तर आपण देऊ शकत नाही, पण किमान ते त्यांचं स्वतःचं नाव वगैरे तर सही करायला पाहिजे ना, म्हणून मी स्वतःहून त्यांना शिक्षण शिकवते गाडीमध्येच।